हुक्के खात खात चाललो आहे गाईस आता आम्ही टेम्पोत बसून. एक नंबर वरून भात आहे. आम्ही 33 किलोमीटर प्रवास करून आलो आहे गाईस, ते पण खेडेगावामध्ये आलो आहे गाईस. देवाचा कार्यक्रम आहे गाईस इथं ते भजन वगैरे चालू आहे. भूमेश, मी, राज, माझे जे मित्र होते निखिल वगैरे, फक्त आम्ही गाईस एन्जॉय करायला जायचो, फक्त एन्जॉय करायला. बघा गाईस, पेमेंट तर भेटायचं, पैसे तर भेटायचे, आणि मेन महत्त्वाचं तर खायला भेटायचं मित्रांनो. आणि काहीच मी घरी पण घेऊन यायचो, काय गुलाबजामुन झाला, रसमलाई झाला. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, मी फ्रेश वगैरे झालो आहे, ताई ऑफिसला गेली आहे आणि मी पण चाललो आहे मित्रांनो कामाला. तर तुम्ही बोलणार गाईज की मला 3 दिवस सुट्टी आणि मी कुठल्या कामाला चाललो आहे. सो गाईज, काल मी डॉमिनोजचं कामातून येता एका ठिकाणी लग्न होतं, मी त्या लग्नात घुसलो. गेल्याबरोबर मित्रांनो तिथं वेटर मुलं होतं, त्यांना विचारलं की काय काम वगैरे भेटणार का मला. ते बोललात की हा भेटणार. सो त्यांना नंबर वगैरे दिला. ते बोललात की तुला कॉल करणार. सो मॉर्निंगलाच फोन आला गाईज, पण मी झोपून होतो. मग परत फोन आला, ते बोललात की येतोस का कामाला. बघतं हां मी येतो कामाला. सो गाईज, मी आता चाललो आहे कामाला, माझ्या जुन्या कामाला, जे मी वर्धाला करायचो काम, हॉटेल मॅनेजमेंटचं. सो पुणेमध्ये पण आहे ते काम. सो मी जात आहे ते करायला. हाय सुट्टीचा, सो सुट्टीचा फायदा पण घेतो, पैसे पण येते, जेवण करून पण येतो, आणि मेन महत्त्वाचं माझं ब्लॉग काढणं पण होते. सो मित्रांनो, चला निघूया आपण. दिवसानंतर गाईस व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट ही ड्रेसिंग केली आहे, नाहीतर वर्धाला करायचो गाईस. आणि मी तेल वगैरे लावलो आहे गाईस. सो त्यांनी सांगितले थोडं केस वगैरे सेट करून यायचं म्हणून. सो पूर्ण चंपू टाईप केस केले आहे. सो झालो आहे गाईस रेडी, चला निघूया. होय गाईज, हॉलकडे आलो आहे मी. हा तो हॉल आहे, तिथं काम आहे गाईस. आणि मी बॅग वगैरे माझ्या डिग्गीमध्ये ठेवून दिली, स्कूटीच्या डिग्गीमध्ये. चला गाईज, जातो आता अंदर. रात्रीचं लग्न आहे. सो आता दिवसाला तर काही हळद वगैरे काय आहे, आय डोंट नो, काय कार्यक्रम राहणार माहीत नाही. मी तर आता बसून आहे. सूरज भाई नमस्कार, आप कहाँ के हो भाई? यूपी के. आपका नाम क्या भैया? शुभम. जी आपका? चंदन. तर गाईस, काल मी त्या हॉलमध्ये गेलो आणि हे तिघंजण अवेलेबल होते. जर सरनी सांगितलं की हे तिघंजण अवेलेबल होते म्हणून, बट हे बोलत होते की मी बघितलं नाही म्हणून. मतलब आपने मुझे दिखा नहीं था. मैंने पूछा था कि तुम्हारा मेन कौन है करके. मतलब फिर समीर सर का मुझे ये बताया, समीर सर को मिला, वो बोले कि कल आ जाना करके. तो ऐसा हुआ. तो अच्छा लगा मुझे आपसे मिल के. तो गाईस, नाईटसाठी फक्त आम्ही 1, 2, 3 एंड 4, आम्ही 4 जण आहे नाईटसाठी. और कुछ लड़के वगैरह आने वाले हैं क्या? कोई नहीं आएगा इसमें का. हाँ, मैं हूँ लड़की लोग का देखने वाला. ओके. मेरा ऊपर समीर है. हाँ, उसके ऊपर लड़के ऊपर मैं हूँ. ओके ओके. तो हमारा मेन तू है. मेरे. ठीक आहे. तो आता गाईस बघा तुम्ही आजचा ब्लॉग कसा राहते. सो हे पण आहे आमच्यासोबत दिवसभर. आता दिवसभर कसे होणार आमचं, मजा मस्ती दाखवतो तुम्हाला. जेवण पण होते, पैसे पण भेटते, बरोबर की नाही. मतलब हिंदी में खाना भी होता, पैसा भी मिलता है. अच्छा, मराठी नहीं आती है, थोड़ी आती है. समझ में आता है ना. काम चालू व्हायला 1-2 तास बाकी आहे. तर आता काही नाही, असंच बसून आहे गाईस. जेव्हा चालू होणार तेव्हा काम होणार चालू, खूप दिवसानंतर. पण आठवतात गाईस मला, माझे जुने दिवस आठवतात गाईस, की मी जेव्हा काम करायचो तेव्हा खूप मजा यायची गाईस. मी फक्त कशाला जायचो माहिती आहे का, भूमेश, मी, राज, माझे जे मित्र होते निखिल वगैरे, फक्त आम्ही गाईस एन्जॉय करायला जायचो, फक्त एन्जॉय करायला. बघा गाईस, पेमेंट तर भेटायचं, पैसे तर भेटायचे, आणि मेन महत्त्वाचं तर खायला भेटायचं मित्रांनो. आणि काहीच मी घरी पण घेऊन यायचो, काय गुलाबजामुन झाला, रसमलाई झाला, खूप घेऊन यायचो गाईस. मला आठवतात ते दिवस आता पण. तेव्हा माझं कॉलेज पण चालू होतं. मी कॉलेजला जायचो, म्हणजे कॉलेजला डेली नाही, बट जेव्हा गेलो असाइनमेंट वगैरे दिलं, मग तिकडूनच मी कामावर जायचो गाईस. बट आठवतो डे नाईट मारायचो गाईस मी, डे नाईट. हे जी कॅटरिंग लाईन आहे ना, खूप भारी आहे बाबा, वेटर लाईन. तेच आता झालं, तो दिवस होतो, एक टाईम असतो. आता परत त्याच याच्यावर आलो आहे मी, डेली नाही, तेच आता सुट्टी आहे म्हणून चला, पैसे पण येतात, खाणं पण होते. सो एन्जॉय म्हणून जायचं. आणि मेन महत्त्वाचं गाईज, ब्लॉगसाठी आलो आहे. मी तुम्हाला दाखवू पण शकतो की मी माझ्या कामाला आलो आहे म्हणून. सो तेच गाईज,
काही नाही गाईस, काम चालू होणार तेव्हा भेटू आपण. मला लागली आहे भूक. सो आता मी पायदळ जात आहे गाईस. काहीतरी बघतो कुठलं दुकान असेल. खूप भूक लागली आहे, काहीतरी खातो गाईस. होतं तिथं नाश्ता गाईस, इडली, पण इच्छा नाही झाली इडली खायची. काहीतरी दुसरं काहीतरी खाऊन येतो. अर्धा किलोमीटर आलो आहे, पण एक फायदा तर झाला आहे गाईस की वडापाव भेटला आहे मला. आणि काय ट्रॅफिक बघा गाईस इकडं बानेर साईडला. आणि मी बानेर साईडला आहे गाईस आता. बापरे गरम आहे. हा नाही, काम चालूच्या पहिले काय, काम चालू होण्याच्या पहिले काहीतरी पोटात पाहिजे, तेव्हाच मजा येते काम करायला. गाईस हे बघा गाईस, बिहारी गाण्यावर नाचत आहे. 5 रुपये. हा बिहारी गाणे बोल रहे गाईस हे. यांचे गाणे तर मला कळत पण नाही गाईस काय बोलत आहे. तुम्हारे इधर का भी गाना है ना, लॉलीपॉप लागेलो है ना, उधर काही गाणं आहे तुम्हारे इधर का, कमरिया आहे ना. दुपारचे आता वाजले आहे 2 आणि आता जेवण करतो गाईस. जेवणामध्ये बघा गाईस काय आहे, काम तर चालू व्हायचं आहे, नाईटचं काम आहे माझं. वरण आहे, भात आहे, पापड आहे, लोणचं आहे आणि जिलेबी आहे. सो गाईस जेवतो गाईस, मी जेवण करून घेतो. थोड्या वेळ पहिले नाश्ता करून आलो होतो, भेटला आहे तर जेवण करून घेतो गाईस. छान वरण भेटलं गरमागरम तर वेगळीच मजा असते खायची. नाईटचं ऑर्डर आम्हाला दुसरीकडे आहे. तो जेवण वगैरे केलं, आम्हाला एका लोकेशनवर यायचं होतं, त्या लोकेशनवर आलो. स्कूटी वगैरे लावली आहे आणि आता एक ऑटो आहे, त्या ऑटोमध्ये बसून जायचं आहे आम्हाला. इथून कितना किलोमीटर आहे, 30 किलोमीटर आहे गाईस. एका खेड्या गावामध्ये जायचं आहे. खेड्या गावामध्ये ऑर्डर आहे, 100 लोकांचा ऑर्डर आहे. 100 लोकांचं तर बघू आता काय होते. मी ब्लॉग बघत राहा काय काय होते आज. इथे टेम्पोमध्ये बसून जायचं आता आम्हाला. बसतो गाईस आम्ही टेम्पोमध्ये. चंदन भाई नमस्ते भाई, क्या नाम है आपका? हाँ अर्जुन. मराठी आती है? नहीं आती है, ठीक है ठीक है. पवन भाई धक्के खात चाललो आहे गाईस आता आम्ही टेम्पोत बसून. भाई लोग किधर है? भाई लोग किधर है? अभी रास्ते में गए चांदनी चौक से कि बाहुधन से? इकडे काही सामान वगैरे ठेवून आहे चांदनी चौक से आगे मिलेगा. आणि आता आम्ही बसून आहे, चाललो आहे आमच्या लोकेशनला जिथं काम आहे तिथं. सो कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्ही. दोन वेळा थांबली आहे गाडी, पण आतापर्यंत माहिती नाही की स्टॉप आला की नाही. समोरच जात आहे गाडी, समोरच जाते, काय कळत नाही काय करायचं. काय माहीत, पुणेचं खूप बाहेर आलो आहे गाईस आम्ही. 25-30 किलोमीटर बाहेर आलो आहे गाईस. कुठल्या खेड्यात आहे काय आय डोंट नो, पण हा इकडं मार्केट वगैरेच आहे, पण पुण्याच्या बाहेरच आहे गाईस. 2 वेळा थांबली आहे, पण तरी पण चालतच आहे गाडी. आम्हाला वाटलं की आला स्टॉप, आता आला असेल, नाही आला. असं परत समोर गेली, मग परत समोर गेली, परत थांबली. स्टॉप कब आएगा स्टॉप? यार तू बड़ा हंसता रहता है यार तू. हाँ क्या हुआ? अभी आएगा. अभी आएगा अरे बोल ना. आएगा. अच्छा आएगा. हे बाबाले भारी प्लेयर आहे का इथं. त्याला हो म्हटलं तर हा हेच करत आहे तो. बिहार काय ना भाई. हो भाऊ चला चल रे बाबा. ओ चंदन सर चलो ना थोड़ा, नहीं तो अपने को छोड़ के जाएंगे. चलो तो हे गाईस वडापाव भेटलाय का खायला. आता वडापाव खात आहे आता आम्ही. हे गाईस लोकेशनला पोहोचलो आहे आणि गाईस आम्ही 33 किलोमीटर प्रवास करून आलो आहे गाईस. ते पण खेडेगावामध्ये आलो आहे गाईस. देवाचा कार्यक्रम आहे गाईस इथं ते भजन वगैरे चालू आहे आता. आणि आम्ही खेड्यात आलो आहे गाईस. कितीतरी दिवसानंतर मी खेडं बघत आहे गाईस. आता हर वेळेस बिल्डिंगच बघतो ना मी. पुणे सिटीमध्ये राहिलं तर बिल्डिंगच असते. आता खूप दिवसानंतर खेडेगावामध्ये आलो आहे गाईस. 33 किलोमीटर गाईस. बसून पूर्ण
आता काय सांगू तुम्हाला, पायाला मुंग्या आल्या होत्या, मग उभं राहून आलो होतो आम्ही. तिथं चालू आहे गाईस कार्यक्रम, आणि काही नाही 100 लोकांचाच कार्यक्रम आहे गाईस. सो ते आता काय माहीत कधी होणार, लवकरात लवकर व्हायला पाहिजे कार्यक्रम. आणि आता वाजले आहे गाईस 6:30. आता सेटअप वगैरे लावतो आम्ही. सो ब्लॉग बघा. खरं गाईस आजच्या ब्लॉगमध्ये यार मला लय हास्य येतं यार खरं, की पहिले तिथं मग तिथून इकडं पाठवलं मला, ते पण 33 किलोमीटर. चांगला अनुभव करायचा, एन्जॉय करायचा, एक्सपिरियन्स घेत राहायचा. चला गाईस दाखवतो अजून तुम्हाला काहीतरी. चला गाईस बघतो आता का कधी चालू होते. गाईस आता 8 वाजले आहे, पण आतापर्यंत भजन काही संपला नाही आहे गाईस. आता काय माहिती कधी संपणार. सांगितलं तर आहे की पंगत वाढायची आहे, एका पंक्तीमध्ये पूर्ण सगळ्यांना जेव घालायचं बोलतात. आता लवकरात लवकर झालं तर लवकरात लवकर घरी जाणं होईल गाईस. आणि काय गाईस पूर्ण अंधारच आहे, ते तिकडे चालू आहे भजन. आता लवकरात लवकर झालं तर लवकर घरी जाण्यासाठी भेटेलच गाईस. काहीच दिसत नाही गाईस. बापरे कुठल्या खेड्यात आलो काय कळना. 33 किलोमीटर आलो आहे गाईस, काहीच दिसत नाही काय आहे काही नाही. पूर्ण काढा इथं तर कळना पण गाईस की कोण आहे समोर. फक्त चंदन भाऊ आहे, ते पण चंदन भाऊला झोप लागली आहे. बिहारचा आहे, काय बोलतो काय कळना बाबा याचं. तर मला मराठी काय कळत नाही तुला, फक्त बिहारी लँग्वेज. आता वेट करतो गाईस, लवकरात लवकर काम करतो. भांडा आहे का प्लेटला? शंभर लोकांचं ऑर्डर होतं गाईस, आणि 30 लोक फक्त जेवल गाईस. आणि माझा ऑर्डर पण झाला आहे गाईस. सो आता काही नाही गाईस, जेवण वगैरे करतो. आणि सिटीपर्यंत पोचायला तर वेळच लागेल गाईस, आणि थंडी पण खूप आहे. सो लवकरात लवकर जेवतो. हां भाई ब्लॉग काढतो मी. थँक्यू. सांगतो दादा. आदित्य खडसे. हां तर दादा बोलतो की ब्लॉग काढतोस का, म्हटलं हां मी ब्लॉग काढतो. असे कोणी भेटलात ना काही खूप चांगलं वाटते गाईस, त्यांना सांगायला की हा माझं चॅनल आहे म्हणून. तो गाईस आता जेवण करतो, आणि एकतर वेळ लागेल गाईस सिटीमध्ये पोचायला. आणि काहीच 33 किलोमीटर माझ्या गोष्ट नाही गाईस. तिथे 33 किलोमीटर प्रवास करून इथं या काम करा. सो तेच चला गाईस जेवण करूया. मध्ये वरण भात आहे, पापड आहे, पुरी आहे. जेवण करायला एक नंबर वरण भात आहे, खूप भारी. गाईस बराबर गाईस 10 वाजले. सो आता निघत आहे गाईस, जेवण वगैरे झालं आहे पोट भरून. आणि मी स्टॉल वगैरे बांधला आहे गाईस, आणि थंडी खूप आहे गाईस. सो त्यामुळे मी बांधला आहे, काना वगैरे पूर्ण पॅक केला आहे. सो गाईस चला आता निघूया, आपण जाऊ. 10 वाजले आता. बाबा कुठल्या साईडला जातो तुम्ही? हां गाईस चला निघतो गाईस. एक बार टेंशन नाही. चलो चंदन बैठ गया क्या? चला गाइस निकलूया. अभी वो घाट पे अपन खाली करेंगे पूरा खाना. खाली उसको लात से ढकल मत. और वो देखना तेल गरम है. बैठ जा इसे, बैठ जा निकल ना. जिथं गाड्या ठेवल्या होत्या तिथं आलो आहे गाईस, कोथरूडला. तो आता इथून घरी जायचं आता गाईस. स्कूटी काढतो. टाईम झाला आहे गाईस 11:30 वाजता पोहोचलो आम्ही. येते आमच्या स्कूटर लागून. बारा वाजून 31 मिनिटाला पोहोचलो आहे मी घरी. सो गाईस आलो आहे घरी, फ्रेश वगैरे होतो, मग तुमच्याशी बोलतो गाईस. चला
जातोय मी फ्रेश होईल. सो हे गाईस तुम्ही टाईम बघू शकता गाईस 12:45 झाले आहे. आता गाईस मी काही नाही जेवण तर करून आलो आहे, बट तारीफ बोलली होती की हाय पराठा, तर सो पराठा खाऊन घे म्हणून. सो पराठा खात आहे गाईस मी. पराठा मेथीचे पराठे केले होते ताईनं. वाव मस्त पराठा. सो गाईस आजचा दिवस असा गेला. 33 किलोमीटर, एवढं लांब गाव, मजा आली. थकलो पण गाईस, कामाला गेलो तर थकनच ना माणूस ना गाईस तर. सो गाईस कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. उद्या पण आहे म्हणते काम, आता बघू. पहिले तर झोपू, उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करू. सो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. आणि गाईस खूप वर्षानंतर आज मी काम केलं, चांगलं वाटलं. आणि जुन्या मित्रांसोबत जेव्हा मी जायचो कामाला त्या गोष्टी पण लय आठवल्या. बट काही नाही करू शकतो घ्या गाईस, गेले ते दिवस राहिले ते आठवणे. सो पण मजा आली. सो गाईस आजचा ब्लॉग इथे सेंड करू. गुड नाईट, हाय बाय.